पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज तुमचा पहिला नवरा अनिल पकडला जाणार आहे। अनिल पकडले जातील? क्या आत्मविश्वासाने नेत्रा कसं काय बोलू शकते? कुठल्या जोरावर बोलतीये ही सगळं? नक्कीच काहीतरी गोंधळ आहे। अनिलनं सावध करायलाच हवं। तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे। बंद का ठेवलाय फोन? बॉस, हे पेट एवढं काय असेल ना? म्हणजे पेट एवढं जड का बॉस? काय माहिती, रुपालीने सांगितलं आपण केलं। हे ठेवतो पुढे काय करायचं तिलाच विचारतो। बंद का ठेवला होता फोन? इथे इतकं टेन्शन आहे, त्यात तुम्ही असा मूर्खपणा नका करू। मी इथे काय गोट्या खेळतोय काय ग? ती पेटी उडवली ना मी आता, आणि फोन जर चालू ठेवला असता तर गावकऱ्यांनी चांगला चेचून काढला असता, कळलं ना? काम झालं का? चोरलीत का पेटी? आता कुठे आहात तुम्ही? हे बघा अनिल, प्लीज जरा जरा सावध राहा। एका दमात एवढे प्रश्न, काय झालंय काय? काहीतरी काहीतरी घोळ होणार आहे। त्या नेत्राने काहीतरी चाल खेळली आहे। अनिल, कदाचित पोलीस तुम्हाला पकडू शकतात। मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं अनिल। तुम्ही कोण अनिल? मी फ्रान्सिस बोलतोय, फ्रान्सिस परेरा। हाँ? म्हणजे तुला काय वाटलं मी मागचा पुढचा विचार करत नाही? हे बघ, आपण आपलं सगळं सॉलिड सेट करून ठेवलंय। अनिल म्हात्रे केव्हाच मेलाय। आता जो आहे ना तो आहे फ्रान्सिस परेरा। इन्स्पेक्टर, हे कसं शक्य आहे? तुम्ही काय काय बोलताय इन्स्पेक्टर? अहो साहेब, पेपर चेक करा तुम्ही। तुम्ही ज्या अनिल म्हात्रेला शोधताय त्याचा जवळपास 14 वर्षापूर्वी म्हणजे 2009 साली मृत्यू झालाय। पण नेत्रा तर म्हणत होती अनिल आणि रुपाली संपर्कात आहे। तुम्हाला नक्की माहिती आहे? ही माहिती बरोबर आहे? हो, सरकारी कागदपत्रामध्ये नोंद आहे तशी। तो हयातच नाहीये, मेलाय। बॉस, मी काय म्हणतोय, मला वाटतं आपण पेटी नाही मोठा ट्रक खेचत आणलाय। ट्रक? हा यार। एक काम करूया, इथेच उघडूया। ठीक आहे बॉस। वावशीपासून आपण फार लांब नाही, तू लक्ष ठेव, मी हा लॉक तोडतो। ठीक आहे बॉस।
बॉस हे तर फक्त तुम्ही मी आणि या वारा सोडून कोणीच नाही. शुभमुहूर्त चालू करा घ्या. नेत्रा काय झालं? अगं काही होतंय का तुला? काय होतंय नेत्रा? अगं तू अशी का थरथरतीयस? नेत्रा काय होतंय तुला? इतक्या तब्येत बिघडली तुझी? वहिनी हा काय प्रश्न आहे? इतक्या तब्येत बिघडली म्हणजे? अगं मित्रा काय होतंय तुला? सांग मला. मी आलेच. मित्रा कडेवर मार का. खाल्ल्यासारखं मारणं मार जात. होय बॉस. नेत्रा हॅलो आबा, फोन केला होता तुम्ही? तुमची तब्येत ठीक आहे ना? मी बरा आहे बाळा.
तू कशी आहेस? मला मला कसं तरी वाटतंय, म्हणजे काहीतरी विचित्र घडतंय असं वाटतंय. काय झालंय बाळा? मग कळत नाहीये काय होतंय. म्हणजे मी आता चहा घेऊन जात होते तर माझा असा तो माझ्या हातातली कपबशी अशी अचानक थरथरायला लागली. हात पण थरथरायला लागला आणि शरीरात असं काहीतरी कंप झाल्यासारखं होत होतं मला काय. आणि आता कानात सुद्धा काहीतरी आवाज घुमत होता जोर जोरात. कसला आवाज नेत्रा? काहीतरी कोणतरी काहीतरी तोडतंय, काहीतरी जोरात तुटण्याचा आवाज येत होता. आबा काहीतरी विचित्र होत आहे. त्या देवी आईच्या मनात काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाहीये. आबा तुम्ही नका काळजी करू. आज शेखर साहेब रुपालीबाई साहेबांच्या पहिल्या नवऱ्याला पकडले, मग सगळं व्यवस्थित होईल. अनिल जिवंत नाहीये, पण नेत्रा तर म्हणते तिनं अनिलला पाहिलंय. नेत्रा कुठं बोलूच शकत नाही. हे सगळं काय घडतंय? दिवसेंदिवस सगळंच कठीण होत चाललंय. नेत्रावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण सरकारी कागदपत्रांप्रमाणे अनिल तर जिवंतच नाहीये. नेमकं काय खरं काय खोटं, ह्यातून मार्ग कसा काढायचा? तेजस, सर राजाध्यक्ष प्लीज समजावा तुमच्या मुलाला. प्लीज लिसन. मी तू उगाच नको त्या गोष्टीचा इश्यू करतो. इशू मी नाही रे, तू करतोयस. तेजस नेमकं काय झालंय? तुमच्या मुलाचा असा आरोप आहे की मी तळेगाव प्रोजेक्टमध्ये पैसे खाल्ले. तेजस, मी असं काही म्हणालो नाही. अरे पण म्हणायचं तेच होतं ना तुला इनडायरेक्टली. तू नीट ऐकून घे माझं. उगाच मिसअंडरस्टँडिंग वाढवतोयस तू. काय काय मिसअंडरस्टँडिंग? कसली मिसअंडरस्टँडिंग वाढवतोय मी? अरे मी काय पिकनिकला गेलो नव्हतो तिथे. साईड एक्सपेन्स मधून थोडे जास्त पैसे खर्च झाले असतील तर तू डायरेक्ट हिशोब नाही मागू शकत माझ्याकडे, मला जाब नाही विचारू शकत तू. तेजस, मी फक्त एवढंच म्हणालो की हा प्रोजेक्ट कदाचित ओव्हर बजेट जाऊ शकतो. दॅट्स इट. यात मी तुझ्यावर आरोप काय लावला? ऐक ना अद्वैत, तू काय मला शाळेतला मुलगा समजतोस का रे? तू कुठली गोष्ट कशासाठी विचारतोस, त्याचं रिझन काय मला काय माहित नाही. हे बघ अद्वैत, मी तिथे पैसे उधळायला गेलो नव्हतो, कळलं ना? आणि ऐक तू ऐक, मी तुझ्या कामात इंटरफेअर करतो का? मिस्टर राज्याध्यक्ष, मी याच्या कामात इंटरफेअर करतो का? नाही ना, तर याने सुद्धा माझ्या कामात इंटरफेअर करायचं नाही. नाहीतर याच्यात काय नाहीतर काय तू धमक्या कोणाला देतोस? हे बघा मिस्टर राज्याध्यक्ष, मी आवाज खाली. तेजस, आय एम सॉरी, माझं चुकलं. मी पण कोणाकडून समजून घ्यायची अपेक्षा करतोय. ज्यांनी इतकी वर्ष मला समजून घेतलं नाही, तो या मॅटरमध्ये काय समजून घेणार? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. माझे खरे बाबा असते ना इथे तर ही वेळ आली नसती. पण ठीक आहे, तुला वाटतंय ना मी त्या प्रोजेक्ट मधून पैसे काढलेत, तर तुझ्या बाबांना सांग मला या मंथची सॅलरी नकोय. ठीक आहे, थँक्यू सो मच अँड सॉरी. अद्वैत, जाऊ दे त्याला. आणि तुझी कामं आटपली असेल तर आपण घरी जाऊया. आत्ता? मला जरा काम आहे. बरं ठीक आहे. आपल्याच्याने हे उघडणार नाही. का बॉस? अरे हे उघडणार असतं ना फार आधीच उघडलं असतं. एक काम करूया, ही पेटी उचलूया, आपल्या अड्ड्यावर घेऊन जाऊया. तिकडे ना कटरवाल्याला बोलूया, तोच उघडेल ते. चल. काय बॉस, पेटी एवढी जड काय पण ही? आपण एवढं तोडायचा प्रयत्न करतोय, सगळं करतोय, पण तुटत पण नाही पेटी. मला काय वाटतं, या पेटीमध्ये आहे ना देवीचे दागिने असणार. देवीचे दागिने फार जुने असतात आणि म्हणून ते जड असतात. पण बॉस, ते गाववाले म्हणत होते ना ह्याच्यामध्ये ते नाग. अरे याच्यात सोनं आहे, हे जर कोणाला कळलं ना तर या पेटीला कोणी चोरेल ना, म्हणून त्यांनी अफवा पसरवली आहे. नाग आहे, अमुक आहे, तमुक आहे. बरोबर आहे बॉस. हा, हे उचल उचल, अड्ड्यावर घेऊन जाऊया. चल 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 चल.
साहेब हे कसं शक्य आहे? नेत्रा, पोलिसांनी मला हेच सांगितलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सरकारी कागदपत्रांमध्ये अनिलचा मृत्यू 2009 साली झाला अशी नोंद आहे. काय? नाही साहेब काहीतरी गोंधळ होतोय. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं त्याला. कसं शक्य आहे सगळं? नेत्रा, मला पोलीस खोटी माहिती का देतील? आणि मी स्वतः सगळी कागदपत्र तपासली आहेत. सांगलीत त्याचा मृत्यू झालाय. बरं, जे तपासून बघायचं होतं ते मी तपासलंय. तुझा काही गोंधळ होत नाही ना? साहेब माझा काही गोंधळ होत नाही. मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मी स्वतः तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. कधी कधी काय काही गोष्टी अशा घडतात ना, काय बरोबर काय चुकीचं तेच कळत नाही. मला ना काही सुचतच नाहीये. दिवसेंदिवस सगळंच गुंतागुंतीचं होत चाललंय. काय म्हणाला? काय झालं? कसला गुंता शेखर? सांगा ना मला काय झालंय प्लीज. नाही काही नाही, आम्ही इन जनरल बोलतोय. मी आलोच. शेखर सांगा ना मला काय झालंय. धड जेवला पण नाही आहात तुम्ही. अगं खरंच काही नाही. नेत्रा तुला काही बोललेत का ग शेखर? सांग ना मला. अगं तू टेन्शन कशाला घेतेस? तो शांत हो भाऊ, खरंच काही घडलं नाही. नाही काहीतरी आहे शेखर जे तुम्ही मला सांगत नाही आहात. तुमच्या मनासारखं काही झालं नाहीये का? म्हणजे कामाच्या संदर्भात म्हणते मी. सांगा ना मला. मी आलोच, शतपावली करतोय. आलोच. कुठे निघालीस? कशाला पळपुटेपणा करतेस? हात सोडा माझा. सोडणार? तू माझं घर कधी सोडणारस? बघू नकोस इकडे तिकडे. कोणीच येणार नाहीये मदतीला. आता आपण एकमेकींशी स्पष्टपणे बोलतो की नाही? मग स्पष्टपणेच बोलूया. कशाला उगाच आडपडदा ठेवायचा आहे? सापडला का माझा नवरा? माझ्या नवऱ्याला शोधत होतीस ना? पहिल्या नवऱ्याला मला शेवटची संधी दिली होतीस. आता मी तुला शेवटची संधी देते. आजची रात्र आहे. निघून जा इथून. काय म्हणाली होतीस तू? त्रिनयना देवीकडे क्षमा मागा, प्रायश्चित्त करा. ती देवी क्षमा करेल तुम्हाला. तुझ्या देवीने तुलाच साथ दिली नाहीये. पण ह्या देवी पुढे जर तू शरणागती पत्कारलीस तर ही देवी मात्र क्षमा करेल तुला. निघून जा बऱ्या बोलाने, नाहीतर पश्चाताप करायला सुद्धा वेळ मिळणार नाही.
अनर्थ घडेल. आजचीच रात्र आहे, निघून जा. रात्र वैऱ्याची आहे बाई.